नमस्ते, माझे नाव आदर्श गोकुळ जगताप. आमचे पारेश्वर विद्यालय शाळेचे नाव पारेश्वर विद्यालय पारगाव मेमारी. आमच्या मॉडेलचे नाव ओला कचरा सुका कचरा. ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण. भारतात दरवर्षी 2000 टन कचरा निर्माण होतो. त्यात 95% अविघटनीय व 5% विघटनीय कचरा निर्माण होतो. आता कोणी या कचऱ्याला जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊ शकते. या देखील कचऱ्याच्या राखेमुळे मृदा प्रदूषण देखील होऊ शकते. कचरा शुद्धीकरण करताना मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण देखील होते. ओल्या कचऱ्यामुळे कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतकऱ्यांसाठी होतो. यामुळे पिके सुद्धा चांगली येतात. सुके कचऱ्याचा वापर करून आपण कोणतीही नवीन गोष्ट तयार करू शकतो. या मृदेतील पिकांचे तयार झालेले की आपण खाल्लं तर आपण आजार सुद्धा दूर राहील. ही एक जागतिक समस्या आहे. यामागचे कारण कचऱ्याचे वर्गीकरण न करणे. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी ओला कचरा व सुका कचरा हे 2 गट तयार केले जातात. आमच्या गावात सुद्धा ओला कचरा व सुका कचरा ह्याची समस्या होती. त्यामुळे आम्ही ओला कचरा व सुका कचरा निराकरण करण्यासाठी हा प्रोजेक्ट केला आहे. विकसित भारत रोडथॉन 2025 अंतर्गत थीम आत्मनिर्भर भारत हा ओला कचरा आणि सुका कचरा या प्रोजेक्टचा आम्ही प्रयत्न केला आहे. धन्यवाद.